पुण्याच्या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेवरून अजित पवारांचा संताप। रस्त्याची दुरवस्था पाहून माझी मलाच लाज वाटायला लागली म्हणत अजित पवारांकडून संताप व्यक्त। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या या आमच्या हातामध्ये, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचं भंडाऱ्यामध्ये वक्तव्य। नाशिकच्या मालेगावात आज भव्य भाजप प्रवेश सोहळा। 12 बलुतेदार मित्रमंडळाचे बंडूकाका बच्छाव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज भाजपात प्रवेश करणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम दौऱ्यावर, नगरपालिकेच्या प्रचारासाठी सभेला उपस्थिती लावणार। मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी वाशिममध्ये जय्यत तयारी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सभेला पोहोचण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेची धावाधाव। शिर्डी विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल। आदर्श आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी शिंदेंसह पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची पार पडली पहिली प्रचार सभा। अंजली आंबेडकर यांनी सभेला केले संबोधित। बीडमधील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यातील साचलेल्या पाण्यामध्ये नारळ फोडून वंचितच्या प्रचाराला सुरुवात। बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचितचे 5 उमेदवार रिंगणामध्ये। गावांचा कायापालट करण्यासाठी आता स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज प्रकल्प। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधल्या 75 गावांमध्ये प्रकल्प राबवणार। शहर आणि गावातील दरी कमी करणार। नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पायलट प्रकल्प राबवणार। इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता नो होर्डिंग्स। मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर, तर डिजिटल फलकांना रात्री 11 नंतर बंदी। मुंबईत वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 53 बांधकामांचं काम पालिकेकडून बंद। बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर बसवावेत आणि नियमांचं पालन करावं। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींचा इशारा। वसई पोलिसांची जागा वसई विरार महापालिकेनं हडपली। वसई पोलिसांकडून गुन्हा दाखल। परवानगी न घेता महापालिकेनं डांबरी रस्ता तयार केल्यानं वाद। पुण्यामधल्या येरवडा परिसरातल्या गोल्फ क्लब उड्डाणपुलावर 10 गाड्या एकमेकांना धडकल्या। काही काळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी, तर काही लोक किरकोळ जखमी। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या खरपुडी येथे बिबट्याची थेट घराकडे धाव। मालकानं आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला। सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद। वाशिमच्या येवती गावामध्ये 3 शेतकऱ्यांनी सीताफळ बागेवर फिरवला जेसीबी। सीताफळला बाजारपेठेमध्ये भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, तर कीड रोग आणि फळ वाढीसाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याची माहिती। 1 आणि 2 डिसेंबरला मुंबईमधल्या 11 विभागांचा पाणी पुरवठा बंद राहणार। पालिकेतर्फे जलवाहिनीचे छेद जोडण्याचे काम हाती घेतला जाणार। सरकारकडून राज्यात वर्षभर साजरी करण्यात येणार संत ज्ञानेश्वरांची 750वी जयंती। सांस्कृतिक विभागाचा निर्णय। शाळा, विद्यापीठ, गावागावात होणार प्रचार आणि प्रसार। अर्थतज्ञ सुखदेव थोरातांना महात्मा फुले पुरस्कार जाहीर। 1 लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप। समताभूमी फुलेवाडा या ठिकाणी आज पुरस्कार प्रदान सोहळा। भुजबळ आजारी असल्यानं यंदा अजित पवार उपस्थित राहणार। एकट्या प्रशिक्षकाला दोष देणं अयोग्य। सुनील गावस्कर आणि आर अश्विन यांच्याकडून गौतम गंभीरची पाठराखण। गंभीरकडून मात्र भवितव्याचा चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात। पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक आणि गोव्याच्या दौऱ्यावर। कर्नाटकातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार, तर उद्या उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार। गोव्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या 77 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करणार। श्रीलंकेमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 40 जणांचा मृत्यू, 60हून अधिक लोक बेपत्ता, तर 10,000 नागरिकांचं नुकसान। श्रीलंकेच्या हवामान खात्याकडून पुराचा इशारा। इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाचा कहर, शेकडो लोक बेघर, तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। इंडोनेशियामधल्या माउंट मेरापीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक। पर्वतातून लावा बाहेर पडतानाचे व्हिडिओ समोर। माउंट मेरापी ज्वालामुखी इंडोनेशियामधल्या 130 ज्वालामुखींपैकी सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे।
राजस्थानच्या जयपूरमध्ये बिबट्याची दहशत. मध्यरात्री बिबट्याचा निवासी भागामध्ये वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई पोलिसांची खरडपट्टी. दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेलीत. आणखीन किती काळ तपास करणार? मुंबई उच्च न्यायालयाचा सीबीआयला सवाल. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गांजा जप्त. कारवाईमध्ये 1050 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त. रत्नागिरीच्या गुहागरमधल्या शृंगारतळी रोशन मोहल्ला परिसरामध्ये भरवस्तीमध्ये भला मोठा गवारेडा. जंगलातून थेट मानवी वस्तीत आलेल्या महाकाय गवारेड्यामुळे नागरिकांची तारांबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.